नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे आपलं साईगंगा डेअरी फार्म मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आपला आजचा विषय आहे की ज्यांना नवीन दूध व्यवसाय चालू करायचा आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी काय काय करायचं. ज्यांना हा व्यवसाय चालू करायचा आता नवीन, तर तेच आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपला हा आजचा विषय आहे तो नवीन व्यावसायिकांसाठी. तर त्याच्यासाठी काय काय करायचं, कोणत्या गोष्टी करायच्या, कशावर लक्ष द्यायचं, हे सगळं बघणार आहोत. आणि त्याच्या अगोदर आपल्या तुकाराम मुंडे सरांचं, आपल्या साहेबांचं, त्यांचं पण आभार आहे. कारण त्यांच्यामुळे सुद्धा आपल्या त्या व्यवसायाला, आपल्या डेअरी व्यवसायाला चांगले दिवस येतील अशी एक आशा आहे त्या सरांच्यामुळं. तर बघा, तर ह्या एक शेतीला एक चांगला जोडधंदा आणि एक आपण कसं म्हणतो जास्त नफा देणारा असा एक व्यवसाय हा डेअरी फार्मिंग. आणि हा एक उत्तम पर्याय पण आहे शेतीसाठी जोडधंदा म्हणून. तर त्याच्यासाठी जर आपण नवीन सुरुवात करणार असेल तर त्याच्याला काय काय लागेल, काय काय करावं लागेल, हे बघू आपण. चला सगळं. नवीन व्यवसाय ज्यांचा चालू करायचा, ज्यांचा विचार आहे किंवा जे होतकरू मुलं जे करणार आहेत, तर त्यांनी सर्वात पहिला म्हणजे जास्त मोठी गुंतवणूक न करता 1, 2 ते 3 गायीपासून हा व्यवसाय चालू करावा. मग त्याच्यामध्ये पहिला गोठा बांधणी, तुम्हाला त्यांची निवाऱ्याची सोय, अन्न पाणी चारा निवारा असं ज्यामध्ये त्या पहिला त्यांना निवाऱ्याची सोय करायला पाहिजे, गोठा बांधायला पाहिजे. मग गोठा सुद्धा तुम्ही सुरुवातीला अगदी थोडा साधा बांधा, पण त्याच्यामध्ये पाण्याची 24 तास पाण्याची सोय कशी राहील ही व्यवस्था तुम्ही अगोदर पहिला करा. आणि 1, 2 ते 3 गायीपासून सुरू करा. आता ह्याच्यामध्ये पुढे आला आपण की गायी कशा निवडाव्यात. कारण की नवीन व्यवसाय करणाऱ्यांना की हाच असते की आपण गायी कशा निवडायच्या. मग गायी घ्यायच्या की मग आपण कालवडी घ्यायच्या किंवा मग मांडीवरच्या घ्यायच्या, की नेमकं कशा पद्धतीनं घ्यायच्या व्यवसायासाठी. तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही गायी निवडताना तुमचा जो भाग आहे, म्हणजे तुम्ही ज्या भागात राहताय तिथलं जे वातावरण आहे त्या वातावरणाला सूट होतील, त्याच्या तापमानाला आपली गाय कशी टिकली पाहिजे. कारण की एचएफ गाई, जर्सी गाई या दुधासाठी चांगले असतात. मग त्याच्यासाठी ती पण आपल्या भागानुसार जर 100% प्युअर एचएफ जर घ्यायची आपण जर असं ठरवलं, तर ती त्यांना जास्त उष्णता सहन होत नाही. मग ती जास्त उष्णतेच्या भागात टिकत नाही गाय. मग तिथं कोणत्या प्रकारची गाय घ्यायची. तर मग त्याच्यामध्ये अजून एक प्रकार की मग क्रॉस ब्रीड, थोडा एचएफ क्रॉस ब्रीड असते म्हणजे 75-80% तर तशा पद्धतीची आपण गाय घेऊ शकतोय. त्याचं तापमानानुसार गायची ही तुम्ही निवड करू शकताय आपल्या भागानुसार. आणि क्रॉस ब्रीडचा अजून एक फायदा असा होतोय की 100% पेक्षा त्यांना थोडं मेडिकल खर्च म्हणा, तुमचं जास्त ते आजारी पडत नाही, हा पण एक फायदा होतोय. त्यामुळे तुम्ही निवड गायींची ही अति योग्य प्रमाणात करा. आणि सुरुवातीला 2-3 गायी घ्यायच्या, त्याच्यामध्ये पण जर 2 घेणार असला तर पुढं मागं दोघींच्या मध्ये एक 15-20 दिवसाचा गॅप मध्ये घ्या, म्हणजे दूध तुमचं कंटिन्यू राहिलं पाहिजे असं हिशोबानं. म्हणजे आपल्याला उत्पन्न चालू झालं पाहिजे आणि दुधाला गॅप न पडता आपलं दूध पण चालू झालं पाहिजे. त्याच्यामुळं गायी निवडताना हे लक्षात ठेवा, आपल्या भागातले तापमान त्याच्यानुसार गायींची निवड करा. आता झालं त्याच्यानंतर चारा व्यवस्थापन. तर चारा व्यवस्थापन बघा की कसं करायचं पहिला. कारण की तुम्हाला सुका चाराचं स्टोरेज आणि आपला जो ओला चारा असणार आहे, सुका चारा असणार आहे, मुरघास असणार आहे, जो आपण टीएमआर करणार मिक्सिंग चारा तुम्हाला द्यावा लागणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही स्टोरेज कशा पद्धतीनं करणार. मग मुरघासच्या बॅगा करणार की बंकर मधला करणार, की परत तुम्हाला सांगते वल्ल्या वैरणीसाठी तुम्ही कोणता पर्याय. गिन्नी गवताची सोय आहे, घासाची जो लसूण घास, मेथी घास असतोय त्याची सोय आहे. तर हे चारा व्यवस्थापन ह्याच्याकडे तुम्ही अगोदर लक्ष द्यायचं व्यवसाय सुरू करायच्या आधी, की आपल्याकडं 3-4 प्रकारे चाऱ्याची आपण व्यवस्था कशी करणार आहे. कारण की पावसाळ्यात, उन्हाळ्यात 12 महिने शक्यतो एकच चारा हा द्यायचा असतोय गायींना आपल्या. सतत चारा बदलल्यामुळे सुद्धा दुधावर परिणाम होतोय, त्यांच्या शरीरावर परिणाम होतोय. आणि आहारात बदल केला की तुम्हाला माहितीये मग पातळ शेण, पोटफुगी असे सगळे गाय आजारी पडते. त्यामुळे वर्षभर एकाच पद्धतीचा चारा आणि त्याची सोय ही करावी लागणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे
जे पशुखाद्य हे आपण कोरड्या स्वरूपात द्यायचं आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती असावं की एक साधारण गायींना म्हणजे गाभण गायींचं वेगळं, आपल्या वासरांचं वेगळं, कालवडींचं वेगळं, गाभण गायींचं वेगळं, दुधाच्या गायीचं वेगळं, असे याची पण पूर्ण माहिती करून घ्या. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या व्यवसायातून आपल्याला नफा मिळवायचा आहे. आपल्याला पैसाच मिळवायचा आपल्याला सुद्धा या व्यवसायातून. तर मग त्याच्यासाठी त्याचं पण आपण नियोजन करायचं की आपण पैसा कशा पद्धतीने मिळवणार आहे, त्यातून नफा आपण कशा पद्धतीने घेणार आहे. फक्त दुधाचं उत्पन्न काढून किंवा नुसतं दूध विकून त्याच्यानुसार मिळवणार आहे की शेणखत विक्री त्याच्यातून पण मिळू शकते. आणि दुसरं म्हणजे अशी एक गोष्ट आहे की ज्या मुलांना म्हणजे जे तरुण मुलं आहेत की ज्यांना म्हणजे दुधाचा आम्हाला गायींचा व्यवसाय करायचा आहे पण आम्हाला धारा काढायच्या नाहीत, परत तुम्हाला सांगते गायींना शेण काढायचं नाही, धारा काढायचं नाही, तर त्यांनी एक कालवडीचा म्हणजे जे आपण छोट्या कालवडींचं संगोपन करून गाभण करून विक्रीचा हा पण एक उत्तम पर्याय आहे की त्यांनी छान पद्धतीनं कालवड संगोपन करून विक्रीचा पण जर व्यवसाय केला तरी सुद्धा यातून एक चांगला त्यांना सोर्स मिळू शकतोय उत्पन्नाचा. आणि शिवाय दूध मिळते, शेणखत मिळतंय, तिकडून पण आपल्याला उत्पन्न मिळते. आणि त्याच्या पुढचा भाग झाला की मार्केटिंग कशी करायची, मग की आपल्या दुधाचं फक्त आपण दूध हे संघाला घालणार आहे, डेअरीला घालणार आहे की त्या दुधाचं आपण काय करणार आहे की स्वतः विक्री करणार आहे, स्वतः हात विक्री करणार आहे. तर हात विक्री केली तर स्वतः तुम्ही हॉटेल म्हणा किंवा स्वतः शॉप म्हणा किंवा असं काढून स्वतः विक्री करणार आहे किंवा घरपोच सेवा देणार आहे. अशामधून सुद्धा आपण डायरेक्ट रोजच्या रोज आणि पैसा मिळवू शकतोय. तर आता समजलं की उत्पन्न याच्यातून आपण नफा कोणत्या पद्धतीनं मिळवायचा आहे किंवा कशा पद्धतीने मिळवायचा आहे याचं पण नियोजन आपण या व्यवसाय सुरू करायच्या अगोदरच करायचं आहे की आपण दूध हे फक्त विकायचंय की स्वतः विकायचं आहे की संघाला घालायचं की आपण कालवड संगोपन करायचं, कशा पद्धतीने मिळवणार आहे ते. आणि सगळ्यात आता शेवटचा मुद्दा म्हटला तर की हा व्यवसाय हा कष्टाचा आहे. कोणता जरी व्यवसाय घेतला तरी व्यवसायाला कष्ट हे असतातच. कुठला पण व्यवसाय केला जरी नोकरी करत असला तरी त्याला 12 तास नोकरी करावीच लागते, त्याला सुद्धा कष्ट आहेतच. तसं ह्या व्यवसायाला सुद्धा कष्ट आहेत, कष्टाचे व्यवसाय आहेत. पण त्याच्याबरोबर तुमचं योग्य नियोजन आणि सातत्य आणि जनावरांची चांगली काळजी जर तुम्ही घेतली तर हा व्यवसाय हा यशस्वी होतो. हा डेअरी फार्मिंगचा व्यवसाय आणि आपला व्यवसाय एक ब्रँड पद्धतीनं खरोखर उत्तमरित्या चालू शकतोय. तर ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी या पद्धतीनं नियोजन करा आणि आपलं चाऱ्याचं नियोजन, पाण्याचं नियोजन, गोठा, परत आपलं दुधाची विक्री कशी करायची या सगळ्याचं नियोजन करा आणि त्यानुसार आपला व्यवसाय चालू करा. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना जास्तीत जास्त शेअर करून मला माझ्या सोबत राहा.